पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या लाडक्या जजेससाठी। सगळ्याच कपलनी खूप छान परफॉर्म केले, सगळ्यांचंच कौतुक। शेवटी विनर ही एकच जोडी असणार आहे, पण सगळ्यांच्या स्पिरिटसाठी एकदा जोरदार टाळ्या। तर आपले सेकंड रनर अप आहेत पलाश कडलक आणि डेल्नास डिसूजा। आपली फर्स्ट रनर अप जोडी आहे डॉक्टर अभिषेक आणि वैदेही पंडित। तर ज्या क्षणाची आपण सगळेच आतुरतेने वाट बघी होतो तो क्षण आता इलेलो असा। कोण असेल आपली 36 गुणी जोडी? एनी गेसेस? नीलिमा आणि आदित्य। आणि 36 गुणी जोडी अवॉर्डचे विनर आहेत वेदांत वानखेडे आणि अमूल्या तुंपलवार। भारी। अगं पण आपला तर 36चा आकडा आहे ना, यांनी का आपल्याला 36 गुणी जोडी डिक्लेअर केल्या? वाहू दे ना, आता जिंकलोय ना आपण। हा, कारण मी तसंही हरण्यासाठी खेळत नाही। एक हरण्यासाठी खेळत नाही म्हणे, मी होते ना म्हणून वाचलो आपण। मी येऊन पटकन म्हटले की आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत म्हणून आपण डीबार होण्यापासून वाचलो, तर केव्हाचे आउट झालो असतो। हॅलो हॅलो आरती, अगं बघितलास का तू 36 गुणी जोडी इव्हेंट? दादा आणि अमूल्य जिंकले। हो का? छान। अगं छान काय, मी नाचतो इथे वेड्यासारखा। आता आपला रस्ता क्लिअर झाला, आता सगळं नीट होणार। आपला रस्ता कसा काय क्लिअर झालाय? अगं तुला कळत नाहीये का, दादा आणि अमूल्याची जोडी जिंकली आहे। समजतंय ना तुला? त्यांची जोडी, दादाची आणि अमूल्याची जोडी जिंकली, त्यांची जोडी जमली म्हणजे आता दादाचं लग्न अमूल्याशी होणार आणि मग आपलं लग्न होणार। उगाच स्वप्न बघू नकोस विक्रांत। मुळात तुझा दादा लग्नाला तयार होईल ना यावर विश्वासच बसत नाहीये माझा, आणि तेही अमूल्याशी अजिबात नाही। 36चा आकडा आहे दोघांमध्ये, त्यांना तर ठरवू दे आधी। होणार होणार, दोघांचं लग्न होणार आणि मग आपलं होणार। बरं बाय, ठेवतो मी, मला पुढचा इव्हेंट बघायचा आहे, त्यांना आता अवॉर्ड मिळणार आहे। बरं बाय। हा बाय। कॉंग्रॅच्युलेशन्स वेदांत, कॉंग्रॅच्युलेशन्स अमूल्या। तुला आता हा अवॉर्ड जिंकल्यानंतर कसं वाटतंय?
आय थिंक डिसिप्लिन इज द की टू सक्सेस. आयुष्यामध्ये फोकस नेहमी क्लिअर असला पाहिजे. हे झालं लाईफ बद्दल. तुला तुझ्या पार्टनर बद्दल काय वाटतं? आय थिंक लाईफ मध्ये आणि बिझनेस मध्ये पार्टनर्स असलेच पाहिजेत. कारण जर पार्टनरशिप असेल तर वेंचर सक्सेसफुल होतं. ते सगळं ठीक आहे, पण तुला तुझ्या आणि तुझ्या पार्टनर मधल्या नात्याबद्दल काय वाटतं? वेदांत, ऍक्च्युली आम्हाला असं वाटतं की या जगातलं कोणतंच नातं परफेक्ट नसतं. अप्स अँड डाऊन्स हे प्रत्येक नात्यामध्ये असतातच. आणि कधी कधी तर आपण स्वतःहून नात्याला कॉम्प्लिकेट करून ठेवतो. पण जर आपण एकमेकांना वेळ दिला मग आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. पण तुम्ही एकमेकांना वेळ दिला की मग सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात. आम्ही एकमेकांना समजण्यासाठी वेळ घेतला, एकमेकांना करिअरमध्ये साथ दिली आणि मला वाटतं म्हणूनच आम्ही हा 36 गुणी जोडी अवॉर्ड जिंकू शकलो. अमूल्या दादाची गर्लफ्रेंड आहे? अरे देव, हे कधी घडलं? अगं विस्तव जात नाही या दोघांमधनं. हो ना, काय गोळ्या, काही खरं नाही. या अध्याने ना आधी माहिती काढली पाहिजे होती. सांगायला हवं होतं, इतका फालतूपणा आहे तिकडे. टॅलेंट म्हणतात त्याला, फालतूपणा म्हणजे तुझे परफॉर्म केलंस ना डान्स, तो टॅलेंट. मग त्याचा माझ्या बिझनेसशी काय संबंध आहे? कसं आहे ना वेदांत, आपल्याकडे 2 ब्रेन्स असतात, एक लेफ्ट ब्रेन आणि एक राईट ब्रेन. म्हणजे तशी तुला माहिती नसेल पण असतात. हे बघ, ब्रेन बद्दल मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. आणि गप्प बस आता, ऑलरेडी खूप वेळ वाया गेलाय तिकडे. ती अरसिक आहेस रे तू. तू एक क्लासिक केस, तुझ्यावर थिसिस लिहिणार आहे मी. हे बघ, हा अवॉर्ड आपण दोघांनी मिळून जिंकलाय. जरा कौतुकाने बघ त्याच्याकडे. आणि किती लोकांनी पाहिला असेल ना हा इव्हेंट. पण तुला सांगते, या सगळ्यामध्ये ना आद्या फॅशन वर्ल्डची खूप चांगली पब्लिसिटी झाली. आणि तुझ्या त्या ड्राय बोरिंग कंपनीची पण. ऐक ना वेदांत, तुझा फोन चेक कर ना. अरे कितीदा वाजत होता, तुलाही खूप मेसेजेस आले असतील. कर ना, एकदा चेक कर ना. ऑल नॉनसेन्स, काही कामं नाही रे लोकांना. पण असं कसं म्हणतोयस तू? अरे बघ ना, फॅन्स असतील तुझे, बघ. मी हे मेसेजेस न बघताच डिलीट करणार. अँड वन मोर थिंग, आपल्याला आधी ऑफिसला जावं लागेल. मला इम्पॉर्टंट मेल करायचा आहे आणि डेटा माझ्या लॅपटॉप मध्ये. अरे पण आत्ता वाजलेत बघ किती. आत्ता काय काम आहे ऑफिस मध्ये? नाही नाही नाही, तू एक काम कर, तू मला आधी घरी सोड आणि मग तुला जिथे जायचं तिथे जा. नाही नाही, आधी ऑफिसलाच जायचंय. अरे असं काय करतोयस? घरी वाट पाहत असतील माझी. आणि ना मला सवय नाही इतक्या उशिरा घरी जायची. आई तर झोपणार सुद्धा नाही. तू इथे ऑफिसचं काम करायला आली आहेस ना, मग काम अजून पूर्ण झालेलं नाहीये आणि ते मेल अर्जंट आहे.
अरे पण मग तू लॅपटॉप सोबत कॅरी करायचा ना. मी नेहमी कॅरी करतो, पण ते तुमच्या गडबडीमुळे विसरलो. 1 मिनिट, आमच्या गडबडीमुळे? हो. एक तर स्वतः उशीर केलास, मी तर केव्हाची रेडी होते. हे बघ, 10 मिनिटाचं काम आहे फक्त. हे बघ वेदांत, माझा ना फोन सुद्धा स्विच ऑफ व्हायला आलाय, बॅटरीच नाही. अगं ते इंटरनॅशनल क्लायंट आहेत आणि आता तिथे सकाळचे 9 वाजले असतील आणि तो मेल खूप इम्पॉर्टंट आहे, डील खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यांना 1 मिनिट जरी उशीर झाला तरी ते खपवून घेत नाहीत. ठीक आहे, चल जाऊयात ऑफिसला, पण फक्त 10 मिनिटं. म्युझिक नको लावूस, ड्राईव्ह करताना डिस्ट्रॅक्ट होतो. म्युझिक मुळे कोणाला डिस्ट्रॅक्ट होतं रे? तुझ्यासारखं अरसिक ना तूच आहेस. अगं एसी का बंद करतेस? अगं काय काय चाललंय तुझं? ते बाहेरची हवा आत येऊ दे. आता कशाला हवा एसी? एअर पोल्युशन किती माहितीये का बाहेर? हो माहिती, पण जरा बरं वाटतं बाहेरची हवा आत आली. आणि एसी पेक्षा ना मोकळी हवा नक्कीच बरी. अरे अगं मच्छर येतील म्हणून बंद करतो. बरं तू इथेच थांब, मी आलोच 5 मिनिटात. एकटी थांबू? तो वॉचमॅन आहे ना आणि ही जागा सेफ आहे, डोंट वरी. आलोच मी. अजब आहे हा माणूस. हा जर का 5 मिनिटात नाही आला ना तर मला त्याला वर बोलवायला जावं लागेल, नाहीतर हा ना आणखी एक मीटिंग करत असेल. अरे बापरे, बॅटरी तर खूपच लो आहे माझी. अण्णा आणि ताईला मेसेज करते, इव्हेंट झालाय, मी आता ऑफिसला आलीये, एक अर्जंट काम आहे, टेन्शन घेऊ नका, वेदांत आहे माझ्यासोबत, बॅटरी लो आहे फोनची. अरे यार, गाडी स्टार्ट करावं लागेल का? नाही पण नको, उगाच याच्या गाडीला काही झालं तर पुन्हा मलाच ओरडा खावा लागेल. आरती, अगं खूप उशीर झालाय ग, अजून कशी आली नाही अमूल्य? आई अगं, सार्थक दादाच्या कंपनीचा इव्हेंट आहे ना, तिथेच उशीर झाला असणार तिला. येईल ती. फोनही लागत नाही तिचा. स्विच ऑफ झाला असेल, चार्जर नसेल तिच्याकडे. वेदांत आहे ना तिच्यासोबत, तो सोडेल तिला घरी. मेसेज आला होता तिचा, ती म्हणाली की वेदांतला ऑफिसमध्ये काहीतरी काम आहे, त्यामुळे त्याला ऑफिसला जावं लागलंय. दोघं येतील सोबत घरी. फोन डेड झालाय ना तिचा. डोंट वरी. काय म्हणावं या मुलीला,
इतका निष्काळजीपणा. अरे यार, जाऊ दे, मला वॉशरूमला जायचंय, मीच वर जाते. वेडा आहेस का रे तू? तू इथे का आलीस? किती वेळची वाट बघत होते मी. येतच होतो. एकतर 5 मिनिटं म्हणून 20 मिनिटं लावलीस. मग ते मला वॉशरूमला जायचं होतं म्हणून आले मी. खूप चांगलं केलंस. आता जाऊया का इथेच थांबायचंय? इथे थांबून काय करायचंय? चल. ते उडत का नाहीये? अरे लॉक आहे. लॉक आहे? असं कसं लॉक केलं याने? केलं आपण दिसलो नाही का? याला ना काढून टाकलं पाहिजे नोकरीवर. पण त्यासाठी आपल्याला बाहेर निघावं लागेल ना. वॉचमॅन, वॉचमॅन, वॉचमॅन दादा. वॉचमॅन दादा. वॉचमॅन, वॉचमॅन. अगं तू पण हाक मार ना, मी एकटाच ओरडतोय. ए बाबा, मला भूक लागली, माझा नाही आवाज निघणार. वॉचमॅन, वॉचमॅन, हे वॉचमॅन, हा कुठे चाललाय? वॉचमॅन. हे बघ, चल आपण वर जाऊ. हे बघ, त्याचा एक राऊंड होऊ दे, तोपर्यंत येऊ. चल. फोन शोधतोयस? गाडीतच विसरलायस तू फोन. मग घेऊन यायचा होता ना येताना. अरे मी कशाला हात लावू तुझ्या फोनला? पुन्हा माझ्यावर ओरडला असतास, माझ्या फोनला कशाला हात लावला म्हणून. तुम्हा मुलींना सवयच असते दुसऱ्यांच्या मोबाईलला टच करण्याची. बघ, झालाच सुरू, म्हणूनच मी नाही आणला. रे देवा, बस आता, एवढंच व्हायचं बाकी होतं. ही नागपूरची लोड शेडिंग कधी बंद होणार कोणास ठाऊक. फक्त नावासाठी उपराजधानी, तेही हिवाळ्यात. अरे उन्हाळ्यात ठेवून दाखवा ना उपराजधानी. नको तिथे एवढी वीज देऊन ठेवली आणि हवं तिथे ते असं आहे. इंडस्ट्रियल टाउन फक्त कागदावर आहे. ए बाबा, चिडचिड करून लाईट येणार आहे का? शांत बस जरा. एखादीच भूक लागली मला. काय भूक लागली? इथे मी नागपूरच्या फ्युचरचा विचार करतोय आणि तुला भूक लागली. चल त्या वॉचमॅनला शोधू जाऊ. हे बघ, लाईट गेलीये, लिफ्ट बंद आहे, 7 माळे मी नाही चढणार होतो. हे ना तुझ्यामुळे झालंय. वाटलंच मला की या सगळ्याचं खापर आहे ना तू माझ्या डोक्यावर फोडणार. मग काय, बरोबरच बोलतोय. 10 मिनिटं थांबली असतीस तर काय झालं असतं? तुला कळतं का रे? मला वॉशरूमला जायचं होतं. जरा माणुसकी नाहीये तुझ्यात. तर फोन पण विसरून आलो. तो आहे ना तू तुझ्यामुळे विसरलास, माझ्यामुळे नाही. माझ्यावर नको ओरडूस. हे तुझी बडबड ऐकण्यापेक्षा ना मी जाऊन त्या वॉचमॅनला शोधतो. हा ठीक आहे, जा. ऑल द बेस्ट तुला, जा. नॉनसेन्स. इडियट. ए यार,